नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉगर अनिता. सो एक रॅन्डम ब्लॉग घेऊन आली आहे मी. ॲक्च्युली आहे ऑफिसमध्ये, तुम्हाला माहिती झालं सगळ्यांना की आता गुढीपाडवा येत आहे, तर त्याच्यामुळे ऑफिसमध्ये हा ट्रेडिशन असतोच. तर माझ्या ऑफिसमध्ये देखील आज ट्रेडिशनल वेअर आहे आणि त्यासाठी मी वेअर करणार आहे साडी. तुम्हाला सांगते, या ऑफिसला आल्यापासून मी लास्ट ज्यावेळेला जुन्या लोकेशनला होती तेव्हा साडी नेसलेली, आणि आता नवीन लोकेशनला आल्यापासून लास्ट 1-2 इयर मी 1.5 इयर बोलता येईल साडी वेअर करून कधीच ऑफिसला गेली नाही आहे. तर मी फर्स्ट टाईम म्हणजे आफ्टर सो लॉंग साडी वेअर करून मी ऑफिसला जाणार आहे. तुम्हाला दाखवते मी कोणती साडी वेअर करणार. मागचा माझा कपाटचा तर ही आहे आजची माझी साडी. ही जी आहे ती मी वेअर करणार आहे. थोड्याच वेळात मी तयार, म्हणजे आताच थोडा वेळ काय झालं मला, बराच वेळ. ॲक्च्युली मी मॉर्निंगला 6 o'clockपासून उठली आहे आणि तेव्हापासून मी सगळे आवरावर चालू केले. म्हणजे स्वयंपाक बनवून झाला आहे, सगळं जे माझं काम होतं सगळं मी फटाफट आवरलेलं आहे. नाश्ता देखील करून झालेला आहे. आज लकीली आरामात होतं, त्यामुळे मी नाश्ता पण केलेला आहे बिकॉज मी लेट जाणार आहे ऑफिसला. तर आता मी ही साडी वेअर करायला घेते आहे आणि थोड्याच वेळानंतर भेटू आणि मी तुम्हाला दाखवेल माझा लुक कसा आहे याचा. सो तोपर्यंत बाय. तर गाईज, मी साडी वगैरे वेअर केलेली आहे. अवतार माझा अजूनही खराब आहे. आता मी ऑफिसला जाऊन व्यवस्थित तयार होणार आहे. आता मला घाई आहे ऑफिसला जायची. बघू आजचा दिवस कसा असेल. ट्रेडिशनली ॲट ऑफिस. तर गाईज, माझं नशीब एवढं खराब आहे ना की मी निघाले घरातून, बट माझी बस मिस झाली आणि रिक्षा देखील आता नाही आहे. माझ्या डोळ्यासमोरून रिक्षा पॅक झाली आणि ती गेली माझ्या डोळ्यासमोरून निघून. तर आता मला वेट करायचं आहे. आता जी बस आहे, नेक्स्ट बस आफ्टर 20 to 30 minutes आहे. तर मला कळत नाही आहे की आज काय होतं आहे माझ्याबरोबर. एक तर लेट असं नाही म्हणा, माझी सेकंड शिफ्ट आहे, तर असं मला वाटतं की मी प्रॉपर टायमिंगवर आहे. तर आता मी चालली आहे सेकंड बसचा वेट करायला. सेकंड बसचा वेट करून मग त्याच्याने मी जाणार आहे. आणि तर गाईज, तुम्हाला सांगते, साडी नेसणं एक काइंड ऑफ टास्क आहे, डिफिकल्ट आहे. आणि साडी नेसून ट्रॅव्हल करून ऑफिसला जाणं एक त्याच्यावरती डेंजरस टास्क आहे. आणि ते आता मी करणार आहे. आफ्टर सो लॉंग मी ह्या सगळ्या अवतारामध्ये ऑफिसला जात आहे. होप तुम्हाला मी क्लिअर दिसत असेल. One eternity later. One hour later. तर गाईज, आय एम बॅक टू द होम. घरी आली आहे रिटर्न आणि फायनली आजचा दिवस संपला आहे. ट्रेडिशनल डे इज ओव्हर नाव. तुम्हाला दिसलंच असेल की मी मॉर्निंगला माझी काय हालत झाली होती. रिक्षाचा प्रॉब्लेम झाला, बसचा प्रॉब्लेम झाला आणि फायनली मी कशीबशी ट्रेन पकडली आणि ट्रेनने गेली. मी लेट गेली होती, माझं लेट टायमिंग होता, बट लेट जाऊनही मला खूप सारा क्राऊड मिळालेला. म्हणजे खूप सारा नाही म्हणणार, बट होता बऱ्यापैकी क्राऊड. आणि साडी नेसून ट्रेनने प्रवास करून ऑफिसला पोचणं माझ्यासाठी एक टास्क होतं, जे की मी कंप्लीट केलं आहे व्यवस्थित. आणि बरेचसे फोटोज काढलेले आहेत, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवायलाच ॲड करेल. आता तुम्हाला सांगते मी किती वाजता रिटर्न आली आहे. मी 9:30च्या अराऊंड मी डोंबिवली स्टेशनला पोचली आणि मी केली आहे खूप सारी शॉपिंग म्हणजे एकंदरीत उद्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे. तुम्हाला सांगते, उद्या आहे आपला सण म्हणजे गुढीपाडवा. तर त्याचा देखील ब्लॉग बनणारच आहे. तर गुढीपाडव्यासाठी सगळी तयारी करायची आणि त्यासाठी लागणारं सगळं सामान मी आज येताना लकीली मला मिळालं आहे. बिकॉज मला डाऊट होता, मी 9:30ला डोंबिवलीला पोचली आहे, चालू असेल की नाही चालू असेल, सगळं मिळेल की नाही. पण तुम्हाला सांगते, पूर्ण स्टेशन असं भरलेलं होतं, म्हणजे खूप होते बऱ्यापैकी.
तर गाईज हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे. चॅनलला जो कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल त्याने आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन नवीन ब्लॉगसाठी, अपडेटसाठी. अँड असा सपोर्ट करत राहा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जर्नीमध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय बाय.